आमचे देवा भाऊच्या आणि या सरकारचे बरेचसे नौटंकी करून राहिले रवीजी, खूप नौटंकी करत आहे। ते म्हणतात कोणावरही काही टीका करायची इच्छा माझी नसते, कोणावर काय बोलायचं त्याची इच्छा नसते। आम्ही काम करणारे लोक आहे, कर्मावर भरोसा करणारे लोक आहे। ते आज बाहेर फिरून जे सांगतात आहे की सगळ्या आमदारांना मारून टाका, गडे कापा, काय म्हणतात आमदारांना मारून टाका, कापून टाका, है ना दादा? काय म्हणतात? कापून टाका। कापला पाहिजे का त्यांना? आमदारांचे गडे कापले पाहिजे काय? त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे, दादा तुम्ही सुद्धा 4 टर्म आमदार होते, तुम्ही 4 टर्म आमदार होते, तुम्ही मंत्री होत्या, तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांसाठी तुमची पोटदुखी बाहेर नाही आली। आता आमदारकी गेल्यानंतर शेतकरी आठवते, हँडिकॅप लोक आठवते, किती शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिना देऊन त्यांच्या मुलांचे लग्न करून घेतले दादा? तुम्ही सांगा बरं, हिशोब द्या मला। किती हँडिकॅप लोकांसाठी तुम्ही मंत्री जेव्हा होत्या, जेव्हा मंत्रालय तुमच्या अंडर मध्ये दिला, किती हँडिकॅप लोक असे आहे ज्यांना आम्ही घर बांधून दिले? तुम्ही किती हँडिकॅप लोकांना, किती बेरोजगार लोकांना तुमच्या पगारातून तुम्ही त्यांना घर बांधून दिले? तेवढं दादा तुम्ही मला सांगा। आज तुम्ही मान कापाची गोष्ट करता। होतं की मी आता खासदार नाहीये, पण खासदार असताना मी पार्लमेंट मध्ये मांडलं होतं की 1500 रुपये जे आम्हाला पहिले 600 चे 1500 मी केले आणि 1500 चे आता 3000 रुपये झाले पाहिजे। तर आपल्या देवाभाऊने 2500 केले की नाही केले? केले की नाही केले? एकदा जोरदार देवाभाऊसाठी जोरदार टाळ्या। मी रवीजीला मागे सांगितलं होतं, रवीजी आता तुमचे इलेक्शन आहे, मी पार्लमेंट मध्ये बोलू शकत नाही। सांगितलं होतं की मी पार्लमेंट मध्ये नाही आहे, मी पार्लमेंट माझा पराभव झालाय, माझा पराभव झालाय। तर यावेळी तुम्ही निवडून गेल्यानंतर सगळ्यात पहिला विषय जर तुम्हाला अधिवेशनात मांडायचा तर ते आमचे या वर्गासाठी मागायचा ज्यांना 1500 भेटताय, जे मी काम केंद्रातून करून आणलं होतं। आता आपली जबाबदारी राहील पुढे 1500 चे 3000 करणं, पण आपल्याला 2500 ही सरकारने करून दिले।